आज आहे 12 जुलै आणि चला पाहूया आजचं जीके। आजचा पहिला प्रश्न आहे, जागतिक ऑलिम्पिक दिन कधी असतो? तर जागतिक ऑलिम्पिक दिन असतो 23 जूनला। कधी असतो? 23 जूनला। मग भारताच्या ऑलिम्पिकच्या अध्यक्षा कोण? तर पीटी उषा ह्या भारतीय ऑलिम्पिकच्या आपल्या असोसिएशनच्या अध्यक्षा आहेत। म्हणजे एका प्रश्नावरून आपल्याला दुसरे प्रश्न पण आले पाहिजे। दुसरा प्रश्न आहे, भारतातील प्राचीन घडीचा पर्वत कोणता? प्राचीन घडीचा पर्वत म्हणजे काय? खूप जुना असा पर्वत आहे आणि त्या पर्वताला प्राचीन घडीचा पर्वत असं म्हटलं जातं आणि त्याचं नाव आहे अरवली पर्वत। लक्षात असू द्या, अरवली पर्वत। त्यानंतर ओझोन वायू। मग आपल्या वातावरणामध्ये ओझोन वायू आहे। मग ओझोन वायू आपले हे जे स्तर असतात, सितांबर, दलांबर, तपांबर, हे जे स्तर असतात, मग ओझोन वायू कोणत्या स्तरामध्ये येतो? तो ओझोन वायू सितांबर या स्तरामध्ये येतो। ओझोन वायूचं सूत्र काय? तो O3, O2 म्हटलं तर ऑक्सिजन आणि O3 म्हटलं तर ओझोन वायू येतो। मग ओझोन डे पण साजरा केला जातो। 16 सप्टेंबरला ओझोन दिवस साजरा केला जातो। त्यानंतरचा प्रश्न आहे, कोयना धरणातील जो जलाशय आहे त्याला काय म्हणतात? तो कोयना धरणातील जलाशयाला शिवसागर असं म्हणतात आणि मग गोदावरी नदीचं धरण आहे त्याला नाथसागर असं म्हणतात। त्याचं नाव लक्षात असू द्या। वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? तर वातावरण जे आहे त्याचा सगळ्यात खालचा तपांबर हा थर आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे रेल्वे मंत्री। तर भारताचे रेल्वे मंत्री कोण आहे? तर अश्विनी वैष्णव हे भारताचे रेल्वे मंत्री आहेत। संरक्षण मंत्री कोण? राजनाथ सिंग आहे। त्याच्यानंतर आपले पंतप्रधान कोण? नरेंद्र मोदी आहेत। असे आपल्याला मंत्री माहित हवे। त्यानंतर भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले? भारतामध्ये महिलांसाठी पहिलं विद्यापीठ स्थापन केलंय आणि ते कुणी केले? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेलं आहे। मग याच्यावर आणखीन एक प्रश्न तयार होतो की महर्षी कोणाला म्हणतात? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांना म्हणतात। पुढचा प्रश्न आहे, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? तर पहा, नैसर्गिक संख्या हे 1 पासूनच सुरुवात होतात, म्हणून सर्वात लहान नैसर्गिक संख्या झाली 1। आणि सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? तर पूर्ण संख्या ह्या 0 पासून सुरू होतात, म्हणून सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे। कोणते शहर कृष्णा पंचगंगा या नदीच्या संगमावर आहे? तर नरसोबाची वाडी हे शहर किंवा हे गाव हे कृष्णा आणि पंचगंगा या नदीच्या संगमावर आहे। हे झाले आजचं जीके, आजचं सामान्य ज्ञान की जे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूप खूप महत्वाचं आहे। उद्याच्याला पुन्हा नवीन व्हिडिओ, नवीन जनरल नॉलेज, नवीन प्रश्न। थँक्यू।